रिएक्शन आहे काय नाही बाबा, तू आणून चुकीचं केलंय. शॉर्टकट बिटकट काहीतरी सांग. शिव छत्रपती महाराज की जय. बघा बघा चॉकलेट बघा आमच्यातला. जन्नत में जाने के लिए फटने की जरूरत नहीं. विंचू काटा खरं ना? हो विंचू काटा टोक. जय जय. सो नमस्कार 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 मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग खूप स्पेशल आणि क्रेझी, कारण आज आम्ही फर्स्ट इयरची मुलं चाललो आहे विसापूर किल्ल्यावर. आणि आत्ता तुम्ही टाईम बघू शकता, टाईम दाखव रे. 5:45 झालेत मित्रांनो, 5:45 वाजता. आधीच आम्हाला उशीर झाला आहे, आम्हाला 5ला निघायचं होतं. 12 जण आहे आम्ही, त्याच्यातला हा मनमन, शार्दुल, वेदांत आणि काही जण तिकडे बसले. त्यांना मी तुम्हाला पुढं दाखवतो. तुम्ही ब्लॉग एंडपर्यंत कंटिन्यू करा, ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप मजा येईल. आता सध्या आम्ही थंडीच्या वातावरणात चाललो आहे. सो भेटू पुढे. मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही मळवली स्टेशनला सध्या पोहोचलो आहोत. आणि आता आम्हाला लोहगडच्या दिशेने चढायचं आहे, पण तुम्ही बघू शकता किती अंधार आहे. ही सगळी आमची मंडळी, तुम्हाला दिसते का नाही काय माहीत, पण पुढे जाऊन दाखवतो मी तुम्हाला. सो अशा प्रकारे मित्रांनो आम्ही चढणं स्टार्ट केलं आहे. पण तुम्ही बघू शकता खूप जास्त जण चढायला आले त्यावेळेस. म्हणजे ट्रॅकिंगला मुलं येतात 5 वाजता, त्याच्यात सगळे आमचे जे कार्यकर्ते आहेत ते पण आलेले आहेत. तर बघू आपण पुढे पुढे काय मजा होती. इथं खूप जास्त काळोख वगैरे, मी सांगतो ना भाई, खूप मजा आहे ना. तुम्ही व्लॉग फक्त एंडिंगपर्यंत राहा आणि चॅनलला नवीन असतं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा प्रकारे मित्रांनो आम्ही धबधब्याचा आनंद घेऊन आमच्या दिशेने म्हणजे लोहगड मार्गे म्हणजे विसापूर किल्ल्यावर आम्ही चढण्याचा प्रयत्न करत आहोत. ही आमची पंटर गँग थोडी पावळट आहे, पण समजून घ्या. आता धबधब्याचा आनंद भाई तुम्ही पण घ्या. एवढा सुंदर धबधबा, आमचं नशीबच चांगलं आहे माहिती आहे का. तो बघा आमच्या हुशार व्यक्तिमत्वाचं एक सुंदर उदाहरण. तिथून फोटो काढतोय माझा. एवढे हुशार मुलं ह्या जगात का भरलेत कळत नाही. तर मित्रांनो आता तुम्हाला हा व्लॉग कंटिन्यू करायचा आहे, जिथे आम्ही चालणार आहोत विसापूर किल्ला. तर व्लॉगमध्ये एंडपर्यंत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब, यस सर, सबस्क्राईब. ह्यो मवाली कोण आलाय आमच्यात भाई? भाई पाटील. हा मवाली किस्मत नाही लिखायची कोण आहे? सो कसं वाटलं तुम्हाला धबधब्याचा आनंद घेऊन? तुम्हाला धबधब्यात पाणी नव्हतं. अरे पाणी नव्हतं, हा तर युनिकनेस आहे. धबधबा विदाउट वॉटर. धबधबा विदाउट वॉटर, नाईस वन. मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही कधी आलतो ना, आत्ताशी का आम्ही इथंच आहे. तर तुम्ही हा व्लॉग कंटिन्यू करा पुढे, चला. तर मित्रांनो बेसिकली आता आम्ही थोडं थांबलो आहे, कारण आम्हाला थोडा नाश्ता करायचा आहे. आम्ही खूप दमलो आहे चढू. तर आणखी खूप चढायचं आहे. तर बघू काय रिॲक्शन आहे भाई. काय नाही बाबा, तू आणून चुकीचं केलंयस. शॉर्टकट बिटकट काहीतरी सांग. भाई तर सगळ्यांना भूक लागली, ह्यांना मी आधीच बोलत होतो भाई. काय ना भूकच नाही लागत भाई. अरे लागली ना. लागली काय? काय राहून ये मग. तर मित्रांनो खूप जास्त भूक लागली, थोडं खाऊया आणि जर्नीच म्हणावं लागेल ती कंटिन्यू करूया. मित्रांनो एकदम थोडा नाजूक इश्यू झालाय. आम्हाला जायचं होतं विसापूरच्या किल्ल्यावर, पण आम्ही चुकून लोहगडकडे आलोय. पण इट इज ऑल्सो गुड ना, हा चढू मग तो चढता आलाच चढू. थोडा दिशाभूल झालोय आमची, पण मजा आहे. आय थिंक इथे सहल पण आली, तुम्ही बघू शकता. बघू आपण हा किल्ला चढू, मजा येईल. अशा प्रकारे मित्रांनो गड किल्ल्याला चढायला सुरुवात झाली. मी खूप मागे राहिलोय, माझे मित्र पुढे गेले. बघू आता. मी अतिशय मागे राहिलोय माहितीये का. ते सर्व पुढे निघून गेले. पुढे म्हणजे जवळच आहेत,
तुम्ही बघू शकता एवढं निसर्गरम्य वातावरण इथे तुम्हाला बघायला भेटेल. बघा व्ह्यू बघा, एवढा सुंदर व्ह्यू ना. तुम्हाला म्हणजे लोहगडला एकदा तरी आलं पाहिजे. पण ह्यांनी लोहगडची अशी तिकीट वगैरे प्राइस वगैरे नाही ठेवली पाहिजे, पण तरी हाय बघू वाटतंय. दमलोय मी. सी पुढे काय होतंय. इथे बोर्ड लावलाय त्यांनी, त्यासाठीच लावलाय की लोकांना कळावं काय विषय. भारतीय नागरिकांसाठी 25 आणि जे बाहेरून येतात ना त्यांच्यासाठी 300 रुपये. पण आमच्यासाठी 25 का? आपण इथलेच आहेत. हां, तुम्ही गड किल्ले घ्यायला जर पैसे घ्यायला लागले तर कसं व्हायचं. खूप जास्त दमलोय माहितीये का. काय बोलायचंय का? कसं वाटलं तुला चढून? आणि चढणं चालूच नाही केलं आता कळलं वरी जाताना. मजा आहे भाई. बघू, पहिले आम्हाला 25चं ते हे घ्यायला तिकीट घ्यावं लागेल, परत वरचं. मित्रांनो, जसं की आम्ही तिकीट घेतलेलं आहे, आता आम्ही चढणं सुरू केलंय. बघू शकता सगळे मित्र वगैरे. बघा बघा चॉकलेट बघा आमच्यातला. तर मित्रांनो, आत्ता आमचा फर्स्ट स्टेपला आलोय आम्ही, म्हणजे थोड्याच ह्याला आलोय, पण खूप चांगलं वाटतंय. आज खूप ऊन आहे. मागच्या वेळेस मी जेव्हा आलतो तेव्हा खूप धुकं होतं. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज छत्रपती श्री 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 शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. काटा आला का नाही अंगावर. गुजबम्स भाई. मित्रांनो, व्ह्यू 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 ह्यांना नका बघू. व्ह्यू बघा, व्ह्यू व्ह्यू. एवढा सुंदर असा व्ह्यू तुम्हाला बघण्यात येत आहे. मित्रांनो, तुम्ही हा व्ह्यू बघू शकता. थोडासा अनफिल्टर होतोय ब्लॉग, पण काय नाही, मी बीप करेल ते. तुम्ही हा व्ह्यू बघा मित्रांनो. स्वर्ग भाई, स्वर्ग. एवढं सुंदर वाटतंय, काय सांगा. कसं वाटतंय एवढं बरं? जी हाँ, पास वो आने लगे जरा जरा तो आ चुके हैं. कसं वाटतंय? अरे कसं वाटतंय बरं? एकदम असं मित्रांनो, स्वर्ग आहे हा, स्वर्ग. खरं सांगतो. कसं वाटतंय रे तुला इथे येऊन? सर्वांनाच चांगलं वाटतंय थोडक्यात. काळा जर जन्नत में जाने के लिए फटने की जरूरत नहीं है. जन्नत में जाने के लिए फटने की जरूरत नहीं है. फटने की जरूरत नाही. एवढा विचित्र डायलॉग. मला वाटलं, मी कान लावून ऐकलं, मला वाटलं काहीतरी क्रेझी बोलेल हा. ठीक आहे, चला आपण आणखी वर जाऊ. मित्रांनो, आय गेस आम्ही पहिल्या दरवाज्यावर आलोय. पहिल्या दरवाजाचा खूप जवळ आहे आम्ही, असं मला वाटतंय. आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता पहिला दरवाजा. खूप दमलोय, पण बघू आता. ह्या दरवाजाचं नाव मी विसरलो, माहिती का? ह्या दरवाजाचं नाव होतं काहीतरी, प्रवेशद्वार आहे थोडक्यात हा. ह्या दरवाजाचं काहीतरी नाव आहे. किती सुंदरतेचं प्रतीक असा हा दरवाजा तुम्ही बघू शकता. आज खूप जण आलेत तसे, पण किती सुंदर असं हे वातावरण तुम्ही इथं बघू शकता. खूप सुंदर. वर जायचंय का? अशा प्रकारे मित्रांनो, आम्ही पहिला जो प्रवेशद्वार आहे तो कंप्लीट केलेला आहे. आस्ते कदम महाराज गजपती गजश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्याय अलंकार मंडित शास्त्रार्थ शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्री श्री श्री
शिवछत्रपती महाराज की जय! जय भवानी, जय शिवाजी! जय भवानी, जय शिवाजी! मित्रांनो, अशा प्रकारे तिसरा दरवाजा, हनुमान दरवाजा, खूप जास्त दुखतंय आम्हाला अशा प्रकारे. जय शिवाजी! दरवाजा नंबर 4 हा दरवाजा, म्हणजे आम्ही आलोय, थोडक्यात आलोय. आम्ही एकदम उंच स्तरावर आलेलो आहे. आता पोहोचलोय आम्ही. मी मागच्या चालतो तेव्हा खूप दुःख होतं, पण आता तुम्ही बघू शकता क्लिअर असा व्ह्यू, खूपच सुंदर. तू शांतच बस. स्वच्छता राखा, या कचऱ्याला कचऱ्यात टाका बाई. भारी ना. तिकडे काय आहे? मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो पुढे ना. व्ह्यू हा प्रचंड छान असा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. सी गाइस, एवढा सुंदर असा निसर्गरम्य. भाई DY पाटीलवाणी का वाटतं? जाऊ द्या, बाकीचा व्ह्यू बघा. एवढा सुंदर असा व्ह्यू, किती सुंदर वाटतंय मला इथं. आत्ता अराऊंड 10:30 वाजलेत, म्हणजे आम्ही खूप लवकर निघलो होतो. जसं की तुम्ही ब्लॉग पाहिलाच असेल, किती 5ला निघलेलो आम्ही. 10:30ला गड हात चढलेला आहे. तो पण म्हणजे थोडा 1-2 ब्रेक घेतला, पण न गाडीचा सहारा घेता, न कोणत्या वाहतुकीचा उपयोग करता पूर्ण गड आम्ही चढलेला आहे. आम्ही प्राऊड आहे स्वतःवर. अरे बापरे, तुम्हाला जर इथून काय दिसत असेल तर सांगा. हा दुसऱ्या साईड आहे किल्ल्याचा. म्हणजे काय सुंदर असा व्ह्यू. ह्याच्या पुढं कोणतं तरी एक आहे, मी जे विसरलोय, जो एक पॉईंट आहे. बघू, दाखवता आला तर दाखव फोटो. बघू पुढं. नो, बेसिकली आम्हाला त्या एक पॉईंट आहे ना, तो टोक, त्या टोकचं नाव नाही माहिती आहे, पण मी तुम्हाला दाखवतो तो कसा दिसतोय. म्हणजे आता आम्ही तिथे जाणार आहे, त्या टोकचं नाव विसरलोय. विंचू काटा, खरं ना? हो, विंचू काटा टोकचं नाव आहे. बरोबर. वी आर जस्ट फॉरगड ना. भाई काय भाई, काय व्ह्यू आहे हा. बेसिकली लोक हे पाहण्यासाठी येतात. म्हणजे काय व्ह्यू आहे हा, तुम्ही बघू शकता. तिथं जाणार आम्ही भाई, तिथं एकदम टोकावर जाणार. तिथं ब्लॉग स्टार्ट करणार मी. आमच्यात गट्स आहे भाई, गट्स. आणखी खूप लांब नाही आहे, थोडंच राहिलं आहे. आमच्यात काय लहान मुलांमध्ये गट्स आहेत, आमच्यात तर असणारच ना. खूप सांभाळून यावं लागतं इथे. जस्ट टेक अ सपोर्ट ब्रदर. इफ यू फॉल there is no comeback. So yeah, stay safe. Finally guys, we just reach. See and see this. Pretty hard. I mean the place. Finally आम्ही पोहोचलो आहोत. मिशन पासेड. अरे खाली पण एक रस्ता आहे आणि वर पण एक आहे. आता कुठे जायचं? Why is that relevant? What? जय जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. जय
विजय असो. महादेव जय शिवाजी. अशा प्रकारे मित्रांनो द एंड इज द बिगिनिंग अँड द बिगिनिंग इज द एंड. मित्रांनो हे बघा, बघा तुम्ही, बघा जस्ट इन केस तुम्ही कधी आले ना, इथे या यार, इथे या तुम्ही. हा व्ह्यू बघा, खूप सुंदर. 2 hours later. सो मित्रांनो तुम्ही माझी हालत बघू शकता. मी खूप जास्त दमले. मी काय सगळेच दमलेत, सगळे त्यांच्या हॉस्टेलला गेलेत आणि मी चाललोय आता माझ्या PGला. तर हाच होता पूर्ण टोटल व्लॉग लोहगडचा. तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत अशा एका नवीन व्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय.